संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या वाई पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत अखेर मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे. अपेक्षेप्रमाणे सभापतीपदी पैलवान विक्रांत डोंगरे तर उपसभापतीपदी सौ वर्षा जगताप यांची बिनविरोध निवड झाली. नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. सोमवारी सकाळी 11 वाजता देशभक्त किसनवीर सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीकडे 8 पैकी 5 जागांचं स्पष्ट बहुमत असल्यानं ही निवड केवळ औपचारिकता उरली होती. राष्ट्रवादीच्या या शिस्तबद्ध नियोजनासमोर विरोधकांचे सर्व प्रयत्न तोकडे पडले. खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला आमचे नामदार मकरंदाबा पाटील यांनी न्याय दिला आणि आज पंचायत समितीचं सभापतीपद जाहीर केलं. यापूर्वी 2011 साली कोणताही वारसा नसताना मला तालुका अध्यक्षपद दिलं होतं आणि तिथून पुढे सातत्याने पक्षाने व आबांनी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा मनापासून प्रयत्न केला. तीच जबाबदारी आता सभापती म्हणून आमच्यावरती पुन्हा एकदा आबांनी विश्वासाने टाकली. आबा असतील, आमचे काका असतील, तालुक्याचे आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, पदाधिकारी असतील, तसेच आमचा पश्चिम भाग वाई तालुका ज्या मतदारसंघातून मी प्रचंड बहुमताने निवडून आलो, या सर्वांच्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊन देणार नाही. यांनी ज्या पद्धतीने माझ्यावरती विश्वास टाकला आहे तो विश्वास मी साकार करीन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही पंचायत समिती मी असेल, माझे उपसभापती जगताप मॅडम असतील, तसेच सर्व पंचायत समिती सदस्य असतील व या ठिकाणी पदाधिकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून अतिशय सुरळीतपणे पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याचा मनापासून प्रयत्न करीन. पंचायत समिती अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करीन. एवढेच मी आज या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा नामदार आबा असतील किंवा खासदार साहेब काका असतील, त्यांनी आमच्या कुटुंबावरती माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून त्याचे धन्यवाद मानतो. अतिशय बारकाईने म्हणजे याच्या अगोदर मी 2016-17 ज्या वेळेला अभिपुरी गणातून पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळेला नामदार मकरंदाबा पाटील यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मला उपसभापती बनवून पद दिलं घोषित केलं होतं. त्यामुळे मला बऱ्यापैकी या ठिकाणी अनुभव असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सभापती म्हणून पद घोषित केलं आणि त्याला सर्व माझे सहकारी असतील, पंचायत समितीला जेवढे निवडून आलेले, त्यांनी मोठ्या मनाने सहमत दाखवलं. त्याबद्दल मी मनापासून त्याचा धन्यवाद मानतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं त्या पद्धतीने अनुभवाचे बघून मी अतिशय चांगल्या पद्धतीने पंचायत समिती चालवण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तालुक्याच्या तरुण पिढीकडनं तसं म्हणलं तर आमच्या पश्चिम भागाच्या वतीने म्हणलं तर आमचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कुशीत नटलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची विकासाची काम म्हणजे थोडक्यात कंपनी वगैरे असं काही नेता येणार नाही, पण जो निसर्ग आहे त्याच्याच माध्यमातून नामदार मकरंदाबा पाटील यांनी खऱ्या अर्थानं आता महाबळेश्वरला जो दरवर्षी 50 लाख पर्यटक येणार आहे त्यातले काही पर्यटक आपल्या पश्चिम भागात आले पाहिजेत व तरुणांना विकास मिळाला पाहिजे, तरुणांच्या हाताला विकास मिळाला पाहिजे. यासाठी कार्यरत असताना त्यांनी आज भोसेखिंडमधून खाली वाडकरवाडी मार्गे चिखलीत एक नवीन रस्ता टाकलेला आहे. त्या माध्यमातून जर पर्यटक खाली धोम डॅमकडे असेल, वलकड डॅमकडे जर आला तर त्या माध्यमातून नक्कीच तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. कारण आत्ताच गेल्या काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने जललक्ष्मी झाली त्या जललक्ष्मीच्या माध्यमातून आमच्या पश्चिम भागात काही न पिकत नव्हतं, पण आज त्या जललक्ष्मीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी असेल वेगवेगळी उत्पादन होत आहेत आणि तरुणांना एक उत्पन्नाचं साधन मिळाले. उल्लेख मागाशी ज्या वेळेला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मस्कर भाऊ असतील, त्यांनी ज्या वेळेला आमचं स्वागत केलं व आम्हाला ज्या वेळेला सन्मानित केलं व संपूर्ण उपस्थितांचं ज्या वेळेला स्वागत केलं त्यावेळेला प्रामुख्यानं अजितदादा असतील, नामदार मकरंदाबा असतील, नितीन काका असतील, या सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे आणि त्यांचा कधीही विसर पडणार नाही. कारण ज्या वेळेला इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला प्रामुख्याने ही सर्वात घडलेली घटना आहे की अतिशय वाईट घटना की ज्यांच्या माध्यमातून आबांनी कोट्यवधी रुपये निधी आणला आणि तिन्ही तालुक्याचा कायापालट केला आणि ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये ही दुःखद घटना घडली आणि महाराष्ट्रावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळं कमीत कमी 2 ते 3 दिवस आम्ही प्रचाराचा गाडा सुद्धा थांबवला होता आणि तिथून पुढे आम्ही प्रचार करताना देखील एक आमच्या पश्चिम भागातील जनतेनेच नाही तर सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेने एक सहानुभूती म्हणून आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मताचा वर्षाव दाखवला आणि आज साताऱ्यात देखील सत्ता येण्याची शक्यता आहे. आज बऱ्यापैकी जिल्ह्यातील पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवलेला आहे. सत्काराला उत्तर देताना नूतन सभापती डोंगरे म्हणाले की मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याला आमचं प्रथम प्राधान्य राहील.
शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या निवडीमुळे वाई तालुक्यात राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. आता ही नवीन तरुण फळी तालुक्याचा विकास कशा प्रकारे करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.